नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? उत्तम ना? तर आज मी बनवत आहे तंदुरी चिंबोरी आणि झणझणीत असं आमच्या कोळी पद्धतीतलं चिंबोरीचं कालवण आणि काळ्या वाटणातलं मटण. तुम्हाला इथे प्रश्न पडलाच असेल की एवढे सारे पदार्थ एकाच दिवशी का बनवलेत? तर त्याचं कारण असं आहे की हे सर्व पदार्थाची मला ऑर्डर मिळाली आहे. तर चला आपण रेसिपीची सुरुवात करूया. तर मी इथे चिंबोरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ह्याच्या नाग्यासुद्धा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता ही चिंबोरी मोठी आहे, ती आपण तंदुरीसाठी वापरणार आहोत. तीसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. चिंबोरी साफ कशी करायची आणि धुवायची कशी हा व्हिडिओ ऑलरेडी या चॅनलवर अपलोड झालेला आहे. आता आपण चिंबोरीच्या कालवणाची तयारी करूया. त्यासाठी मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि 8 ते 10 ठेचलेले लसूण, 3 तेजपत्ता घातलेले आहेत. हे चांगलं परतवून झालं की त्यामध्ये एक मीडियम साईजचा चिरलेला कांदा घाला आणि छानपैकी परतवून घ्या. असं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. आणि ह्या कालवणासाठी मी हे वाटण तयार केलेलं आहे. ह्याचीसुद्धा व्हिडिओ ह्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. आता कांदा आपला मस्त असा परतलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 2.5 चमचे आमचा घरगुती कोळी मसाला घालूया. मसाले घातल्यावर ह्याला छानपैकी असं परतवून देऊया. हा मसाला चांगला शिजला की त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालूया. हे वाटण आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे वाटण सुकं होत नाही, ह्याच्यातलं पाणी पूर्णपणे नाहीसं होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही इकडे बघू शकता, हे वाटण देखील आता सुकं होत आलेलं आहे. अजून आपण याला 2 ते 3 मिनटे परतवून घेऊया. वाटण छानपैकी शिजवलं ना की त्याचा कच्चा वास त्या कालवणाला येत नाही. आता आपण यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया. जर तुम्हाला रस्सा अजून हवा असेल तर त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणीसुद्धा तुम्ही घालू शकता. मला हा रस्सा जरा जाड वाटला, त्यामुळे मी पुन्हा 1 ग्लास त्यामध्ये पाणी घातलं. आता आपण या वाटणाला उकळी येईपर्यंत वाट बघूया. तुम्ही इकडे बघू शकता, छानपैकी उकळीसुद्धा आलेली आहे. आता आपण यामध्ये चिंबोरी घालूया. या कालवणामध्ये मी 5 चिंबोऱ्या घातलेल्या आहेत. पळीच्या मदतीने या कालवणाला आपण छानपैकी हलवून घेऊया. बघायला गेलं तर हे पातेलंसुद्धा ह्या चिंबोरीसमोर छोटं पडलं आहे. जर तुमच्याकडे मोठं पातेलं असेल तर ते तुम्ही वापरू शकता. हे चिंबोरीचे फांगडे उरलेले आहेत, त्याचं आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया आणि त्याचं उरलेलं पाणी आपण कालवणामध्ये घालूया. ह्यामुळे कालवणाला आणखीन छान टेस्ट येते आणि आपल्याला प्रोटीनसुद्धा मिळतात. मिक्सरमध्ये वाटलेले फांगडे आपण एका रुमालामध्ये काढून त्याचं पाणी काढून घेऊया. रुमालामध्ये मी का घेतलं, काय मध्ये काही कच असते तर ती आपल्या तोंडात लागू नये म्हणून, आणि ह्यामुळे छानपैकी पाणीसुद्धा निघालं जातं. जर तुम्ही चिंबोरीचं सूप बनवाल तर त्यासाठी हे फांगड्यांचं पाणीसुद्धा वापरतात. आता आपण हे पाणी ह्या कालवणामध्ये घालूया, त्याने आणखीन छान टेस्ट येणार. आणि 1 चमचा गरम मसाला घालूया आणि त्यासोबत चवीपुरतं मीठ तर पाहिजेच. आता हे वर खाली हलवून घेऊया, म्हणजे मीठ आपलं सगळीकडे लागेल. चिंबोरीचं कालवण जर तुम्ही वाटण न घालता बनवलं तरीसुद्धा छान लागते. आता आपण यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालूया. याने आणखीन छान टेस्टसुद्धा येते आणि सुगंध काय मस्त दरवळतो. आता आपण यामध्ये 2 चमचे चिंचेचं पाणी घालूया. आता या कालवणामध्ये आपण सर्व साहित्य घातलेले आहेत. 5 मिनटे या कालवणाला शिजवून देऊया, म्हणजे आपलं चिंबोरीचं झणझणीत असं कालवण तयार होणार. मच्छी मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात तर तिकडे कुर्ली हा प्रकार आहे चिंबोरीचा, ती नक्की घ्या कारण ती भरलेली असते. आता आपण तंदुरीची तयारी करूया. तर त्यासाठी मी इथे पाव चमचा हळद आणि 2 चमचे आमचा घरगुती कोळी मसाला, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट, चवीपुरतं मीठसुद्धा घालूया. थोडं 1 चमचा तेल घालूया. हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाले की आपण त्यामध्ये 1 चमचा बेसन घालूया. ह्यामुळे चिंबोरीला हा मसाला चांगला चिटकून बसणार. फिशमध्ये दही वापरलं जात नाही, त्यामुळे मी इथे दही वापरलं नाही आहे. आता आपण या चिंबोरीला उघडून बघूया. चिंबोरीच्या कडेला कवटी अशी ओपन करायची आणि त्यातली आतली घाणसुद्धा काढून घ्यायची.
मगाशी मी चिंबोरा धुतला होता, पण बाहेरून धुतला होता. आता आतमध्ये जी घाण असेल ती पहिले आपण काढून घेऊया. नंतर आपल्याला हलवारपणे ही चिंबोरी धुवून घ्यायची आहे, कारण त्यातला अंड खळलं नाही पाहिजे. ही चिंबोरी दोन्ही बाजूने आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण त्याला मसाला लावून घेऊया. प्रत्येक ठिकाणी आपण ह्याला मसाला लावून घेऊया. आपण इकडे स्टफ क्रॅब तयार करणार आहोत. त्यासाठी मी मसालासुद्धा तयार केलेला आहे आणि ह्याची व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर ह्याचं स्टफिंग आता आपण करून घेऊया. पूर्ण आतमध्ये गचगचीत आपल्याला हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे. आणि हे सारण एवढं टेस्टी लागतं ना चवीला. चिंबोरी तंदुरी करण्यासाठी मी सुरुवातीला तिला तेलावर शिजवणार आहे. साधारण दोन्ही बाजूनी 10-10 मिनिटे बारीक गॅसवर एकदम वाफेवर शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून आतमध्ये सुद्धा ती शिजली जाणार. तुम्ही इकडे बघू शकता थोडं रंगसुद्धा बदलत आलेला आहे. आता आपण तिला दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवून घेऊया. मी इकडे तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की गॅस एकदम मंद ठेवा, जेणेकरून ही चिंबोरी आतमध्ये पूर्णपणे शिजली जाणार. इकडे आपली एका बाजूने शिजवून 10 मिनिटे झालेली आहेत. आता आपण तिला दुसऱ्या बाजूने शिजवून घेऊया. काय मस्त हा जम्बो किंग खेकडा काय मस्त दिसतोय. खायला तर एक नंबर लागतो आणि त्यामध्ये अंड असेल आणि स्टफिंग केलेलं असेल तर एकदमच भारी. आता आपण या चिंबोऱ्याची थंड व्हायची वाट बघूया. तोपर्यंत आपण काळ्या वाटणातला मटण तयार करूया. मी इथे एक पळी तेलामध्ये 1 चमचा खिसलेलं आलं आणि 1 कांदा लसणाचा घेतलेला आहे. त्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेलं मटण घालूया. हे मटण अर्धा किलो आहे. हे छानपैकी आपण परतवून घेऊया. हे परतवून झाल्यावर त्यामध्ये आपण अर्धा किंवा पाव ग्लास पाणी घालूया. पाणी घातल्यावर आपण कुकरचं झाकण बंद करूया आणि ह्याच्या आपण 3 शिट्ट्या काढून घेऊया. इथे 3 शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत. आता आपण हे कुकर उघडून बघूया. हे मटण आपलं 80% शिजलेलं आहे. आता आपण या मटणाला काळ्या वाटणात परतवून घेऊया. त्यासाठी मी इथे खडे मसाले घातलेले आहेत. लवंग, दालचिनी, तेजपत्ता आणि काली मिरी. आता आपण हे तयार केलेलं वाटण या तेलावर छानपैकी परतून घेऊया. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती कोळी मसाला आणि 1 चमचा गरम मसाला घालूया. हे छानपैकी मसाले परतवून घेऊया. या वाटणाचं तेल वर आल्यावर आपण त्यामध्ये 80% शिजलेलं मटण घालूया आणि ह्यालासुद्धा छानपैकी परतवून घेऊया. या मटणामध्ये मी आणखीन एक अर्धा ग्लास पाणी घालत आहे. जर तुम्हाला रस्सा वाढवायचा असेल तर तुम्ही 1 ग्लाससुद्धा पाणी घालू शकता. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. मीठ घालून झाल्यावर कुकरचं झाकण बंद करून घेऊया आणि 3 शिट्ट्या काढून घेऊया. इकडे आपल्या 3 शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. काळ्या वाटणातलं मटण काय अप्रतिम दिसते आणि एकदम कमाल झालं होतं, कारण ह्या मटणाची मला 3ऱ्यांदा ऑर्डर आलेली होती. हे काळ्या वाटणातलं मटण सर्वांना एवढं आवडलं की मला ही 3री मटणाची ऑर्डर आलेली आहे. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलंच असेल. मगाशी जी फ्राय केलेली चिंबोरी थंड झाली आहे. आता आपण त्याची तंदुरी बनवूया. तर त्यासाठी मी गॅसवरच हिला रोस्ट करणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही घरच्या घरी चिंबोरीची तंदुरी केलीत तर तुम्हाला हॉटेलमध्ये जायची सुद्धा गरज लागणार नाही, कारण ही तंदुरी चिंबोरी खरंच खूप छान लागते आणि एकदम मस्त स्मोकी फ्लेवर देते. दोन्ही बाजूने हिला छानपैकी आपण रोस्ट करून घेऊया. त्यामुळे छान असा तंदुरीचा फ्लेवर या चिंबोरीमध्ये उतरेल. आता आपण ऑर्डरचे डबे भरून घेऊया. त्यासाठी सुरुवातीला मी हे अर्धा किलोचं काळ्या मटणातलं मटण एका डब्यामध्ये भरून घेत आहे. हे पूर्ण अर्धा किलोचं मटण होतं. डब्बासुद्धा आपला इकडे भरून झालेला आहे. आता आपण वरतून थोडी कोथिंबीर घालूया, त्याने आणखीन छान टेस्ट येणार. काय लाजवाब दिसते हे काळ्या वाटणातलं मटण. आता आपण हा डब्बा पॅक करून घेऊया. आता आपण चिंबोरीचं कालवणसुद्धा भरून घेऊया, कारण ह्याचीसुद्धा मला 2 डब्यांची ऑर्डर आली होती. तर मी प्रत्येकी डब्यामध्ये 2-2 चिंबोऱ्या भरलेल्या आहेत आणि ग्रेव्हीसुद्धा त्यामध्ये भरलेली आहे. जशी ऑर्डर होती त्याप्रमाणे मी ग्रेव्ही बनवली आहे. त्यांना थोडी जाडसर ग्रेव्ही हवी होती, त्याप्रमाणे ह्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी मी इथे तयार केली आहे. ह्या चिंबोऱ्या एवढ्या मोठ्या होत्या की त्या डब्यामध्ये सुद्धा पुरत नव्हत्या. दोन्ही डब्यामध्ये आपण चिंबोरी आणि ग्रेव्हीसुद्धा भरून घेऊया. आता आपण त्यावरून थोडी चिरलेली कोथिंबीर घालूया आणि डब्बे पॅक करून ठेवूया. इकडे आपलं चिंबोरीचं कालवणसुद्धा पॅक करून झालेलं आहे. आता आपण चिंबोरीची तंदुरी पॅक करायची तयारी करूया.
तर त्यासाठी मी मोठं कंटेनर घेतलेलं आहे, कारण ती चिंबोरी एवढी मोठी होती की छोट्यामध्ये ती पुरतच नव्हती, म्हणून शेवटी मी मोठं ऑर्डर केलं. वरून थोडी कोथिंबीर घालूया. आपली ऑर्डर तयार. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. मला मिळालेली ऑर्डर कशी वाटली मला नक्की सांगा. स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात रहा.